विधानसभेला गंमत करू नका नाहीतर तुमची जम्मतच होईल। अजित पवारांनी बारामतीकरांना आवाहन केलंय। भावनिक होऊन जाऊ नका, बारामतीकरांना नंतर कोणी वाली राहणार नाही असंही अजित पवार म्हणाले। तर लोकांनी म्हणावं लागतं, आपण म्हणून उपयोग नाही असं शरद पवार बोलले। अजित पवारांच्या कुणी वाली नसेल या वक्तव्यावर पवारांनी उत्तर दिलंय। लोकसभेला काहीतरी गंमत केली, परंतु ठीक आहे, मी आता त्याचं काढत नाही। आता मात्र विधानसभेला गंमत करू नका, नाहीतर तुमची जम्मतच होईल। मी खोटं नाही सांगत, तुमच्या लक्षात येत नाही। काही भावनिक करायचा प्रयत्न केला तर त्याची इतकी मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल। परत बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही। साहेबांनी सांगितलं 1.5 वर्षांनी मी त्या ठिकाणी परत उभा राहणार नाही, निवडणूक लढवणार नाही आणि खासदार पण होणार नाही। त्याच्यानंतर कोण बनणार आहे याचा विचार करा आणि कुणात तेवढी धमक आहे, कुणात तेवढी ताकद आहे। लोकांनी लोकशाही गवत केली म्हणजे काय? त्याला मतं दिली नाही हेच ना, मतं दिली नाही, दुसरं काय? लोकांचा अधिकार आहे, त्यांना योग्य असेल ते केलं। पण तुमच्या बाबत असं वाली हे शब्द वारंवार सभेमध्ये बोलले जातात। नाही कोणी असं आहे, उद्या कुणी म्हणत असेल मीच देशाचा करू तेव्हा बाबा माझी काही तक्रार नाही, पण लोकांनी म्हणलं पाहिजे ना, मी म्हणून करतो। मला बारामतीकरांना सांगतो, मला तुम्ही 91 पासून आमदार केलं, खासदार केलं, तेव्हापासून कधी प्रतिभागी आल्या बाहेर? आताच म्हणजे काय नातवाचा पुळका आलाय मला तर काय कळलं। जर एक मिनिट, जर मी खाताडा पेताडा काही गंजाडी पिंजाडी असतो तर गोष्ट वेगळी। मी काकींना इलेक्शन झाल्यावर विचारणार आहे काय एवढा पुळका आला होता तर नातवाचा तुम्हाला, त्यावेळेस मी विचारेन, परंतु आता विचारण्याची वेळ नाही। अनेक आले याच्या सुद्धा चालेल, माझ्या खर्चापेक्षा कधी खर्च करायचं नाही। बाकी सगळ्यांचं माझ्या घरचे बहुतेक सगळे लोक येतात। आपल्याकडूनच अशा पद्धतीचा 500 रुपये महिलांना देऊन आणलं जातं, म्हणजे आम्ही आणतो असा आरोप केला जातोय। आम्ही महिला कुठं आणल्या? दादांचा आरोप आहे। कुठं आणल्या? कुठं? बारामतीमध्ये बारामतीला अजून सभा सुद्धा मी घेतली नाही, गेलो नाही।